श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कशा आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा. तर उद्या आहे आपली चतुर्थी, संकष्ट चतुर्थी आहे, जी शेवटची चतुर्थी आहे. ह्या वर्षामध्ये लास्टमध्ये शेवटचा दिवस आहे आपला सेवा करायचा गणपती बाप्पांचा. आणि मार्गशीर्ष महिनाही तेवढाच पवित्र असतो. जसा श्रावण आपला महिना असतो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये पण आपण गणपती बाप्पांची जी चतुर्थी येणार आहे ती आहे उद्याच्या दिवसाला. त्या मी तुम्हाला सांगते. नंतर एका ताईंनी मला विचारलं होतं की संतती प्राप्तीसाठी ताई कुठली सेवा करू मी असं. तर आपल्याला म्हणजे सेवा तर करायची, महाराजांची सेवाही असेल तीही मी सांगेल, पण गणपती बाप्पांची जी प्रभावी अशी सेवा आहे आणि ह्या सेवेचा अनुभव आलेला आहे आमच्या घरातल्या फॅमिली मेंबरलाच, म्हणून मी ही सेवा त्यांना सांगेल. ही पण सेवा तुम्ही संतती प्राप्तीसाठी करू शकतात. पण सांगू का, कुठलीही सेवा करत असताना आपल्या मनात भाव असणं खूप महत्त्वाचं असतं. मनापासून आपण करायची असते सेवा, मग छोटी असो मोठी असो कुठली असो. तर उद्याच्या दिवसाला आपल्याला सेवा कुठल्या कुठल्या करायच्या, छोट्या छोट्या सेवाही मी सांगते 2-3, आणि ते आपल्याला करूनच घ्यायचे आपल्या मुलांकडून, हे लक्षात घ्या. गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता असतात, म्हणून मुलांसाठी नक्कीच आपल्याला सेवा करून घ्यायच्या आहेत उद्याच्या दिवसाला. तर तुम्हाला सगळ्यात आधी सांगेल की आपण जेव्हा देवपूजा करणार आहोत तेव्हा गणपती बाप्पांचा आपल्याला अभिषेक करायचा आहे. अथर्व शीर्ष बोलूनच आपल्याला अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांचा. तुम्ही 1 वेळा बोला, 11 वेळा बोला, आपल्या वेळेनुसार आपल्या सगळ्यानुसार तुम्ही करू शकतात. 11 वेळा बोललं तर अतिउत्तम. तर अभिषेक करून घ्यायचा आहे. देवघरात आपण स्थापना करायची त्यांची, म्हणजे जिथे ठेवतो तिथे ठेवू शकतात आपण, काही हरकत नाही. तर तिथे ठेवल्यानंतर आपण गणपती बाप्पांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे उद्याच्या दिवसाला. आवर्जून सांगेल तुम्हाला, गूळ खोबऱ्याचाच नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. आणि त्याच्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल की गणपती बाप्पांना आपल्याला दुर्वा व्हायचे आहेत, पण त्या दुर्वा कोणत्या प्रकारे आणि कशा व्हायचे ते मी तुम्हाला सांगेल. आपण दुर्वा तर वाहत असतो, पण दुर्वा वाहत असताना आपण काहीतरी मंत्रस्तोत्र बोललो तर त्या दुर्वा ज्या असतात त्या प्रभावी बनत असतात, आणि त्या वाहिल्यानंतर ते गणपती बाप्पा आपल्या सगळ्याच इच्छा पूर्ण करत असतात. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, म्हणून आपण जर मंत्रस्तोत्र बोलून जर दुर्वा वाहिल्या तर नक्कीच आपल्या इच्छा पूर्ण करत असतात. तर तुम्हाला मी सांगेल की आपण गणपती बाप्पांना दुर्वा वाहत असताना, समजा आपल्या घरात मुलं असतील आता, तर मुलं तर सगळ्यांचेच आहेत, मोठा असो छोटे कुठलेही मुलं असू द्या, सगळे हे सेवा करू शकतात. आपल्यापासून तर कोणीही करू शकतं, आपल्यालाही बुद्धी हवी असते. तर उजव्या हातामध्ये, मुलांच्या उजव्या हातात दुर्वा द्या. मुलांना वाचता येत असेल तर अथर्व शीर्ष वाचून घ्या त्यांच्याकडून. नाही वाचता येत असेल तर तुम्ही मुलाच्या डोक्यावर हात ठेवा, मुलाच्या हातात दुर्वा असू द्या, तर तुम्ही स्वतः वाचलं तरीही चालेल. अथर्व शीर्ष 1 वेळा वाचा किंवा 11 वेळा वाचा. मी सांगेल 11 वेळा वाचलं तर अतिउत्तम राहतं. कधीही जास्त सेवा केलेली ही चांगलीच असते. आणि त्याच्यानंतर गणपती स्तोत्र, गणपती बाप्पांचं जे स्तोत्र आहे नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे, तो त्यामुळे सांगेल तिथे बघा, गणपती अथर्व शीर्ष फलश्रुती सकट 1 वेळा वाचलं तरीही चालेल, किंवा तुम्ही जर 11 वेळा वाचणार असाल तर फलश्रुतीच्या म्हणजे व्यतिरिक्त 10 वेळा वाचा आणि 11व्या वेळेस तुम्ही फलश्रुती सकट वाचा. नंतर गणपती स्तोत्र जे आहे ते तुम्ही 11 वेळा वाचलं तरी चालेल. तर 11 वेळा ते आणि 11 वेळा हे वाचून मुलांच्या हातात द्या. 1-1 वेळा वाचलं तर मी सांगेल गणपती स्तोत्र तरी तुम्ही 11 वेळा वाचा, गणपती अथर्व शीर्ष 1 वेळा वाचलं तरी चालेल. मग तर मुलांच्या हातात दुर्वा द्या. तुम्ही बोलल्यानंतर त्या दुर्वा ज्या असतात त्या गणपती बाप्पांना आपल्याला वाहायच्या असतात. ज्यात देठ असतं ते देठ गणपती बाप्पांकडे ठेवा आणि दुर्वा खालच्या बाजूला यायला पाहिजे, हे लक्षात घ्या. तर आपल्याला बंच बनवायचं आहे. 11 किंवा 21 दुर्वा तुम्ही घेऊ शकतात. अशा प्रकारे आपल्याला दुर्वा अर्पण करायचे आहेत. हा दुर्वा जर आपण अर्पण केलं तर मुलांच्या बुद्धीमध्ये प्रगती होते, वाढ होते आणि मुलं हुशार होतात. त्यांची जी बोलण्याची पद्धत असते ना, म्हणजे संस्कृत वाचलं गेल्यामुळे त्यांच्या वाचनामध्ये पण बदल पडत असतो. तर आपण कालांतराने त्यांना थोडी थोडी सवय होत राहते. तर एकदमच शिकत नाही, थोडं थोडं करून शिकत राहतात. त्याच्यानंतर तुमची पुढची सेवा मी तुम्हाला सांगेल. जर गणपती बाप्पांची संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला एक सेवा करायची, संध्याकाळच्या वेळी काय करायचं, एक छोटासा खोबऱ्याचा तुकडा घ्या. तुकडा घेतल्यानंतर त्याच्यावरती कापूर ठेवा आणि कापूर जाळायचा आहे. संध्याकाळीच्या वेळेस जाळलं, दुपारी जाळलं, केव्हाही तुम्ही करू शकतात, काही हरकत नाही. उद्याच्या दिवसाला तुम्हाला वेळ असेल तशी करा सेवा. तो जळत असताना तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे, ओम श्री विघ्नहर्ताय नमः. हा मंत्र जप करत राहायचा आहे जोपर्यंत कापूर जळतो तोपर्यंत. नंतर मग तो खोबऱ्याचा तुकडा जो राहतो तो तिथेच पडू द्यायचा आहे.
आपण दुसऱ्या दिवशी तो निर्माल्यात टाकून द्यायचा आहे. आपलं विघ्न जे असतं ते जळत असतं. म्हणून हा छोटासा उपाय पण प्रभावी उपाय आहे. नक्कीच उद्याच्या दिवसाला करा. कारण आपण महिनाभर ह्या सेवा करत नाही, पण एक दिवस असतो की त्या दिवशी आपण गणपती बाप्पांची ही सेवा करायची असते. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल की आपल्याला बघा, म्हणजे संतती प्राप्तीच नाही तर कुठलीही इच्छा पूर्ण होते या सेवेने. म्हणून तुम्हाला सांगेल, संतती प्राप्तीची असू द्या, आर्थिक प्रॉब्लेम असू द्या, घराचं लोन होत नाही, बरेचसे प्रॉब्लेम असतात, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला ही सेवा सांगेल. उद्याच्या दिवसाला संकष्ट चतुर्थीपासून तुम्ही सुरुवात करायची सेवेला. आता सेवा काय करायची मी तुम्हाला सांगेल की सेवा चालू करत असताना एक मंत्र आहे. तो मंत्र आपल्याला रोज जप करायचा आहे. 120 वेळा जप करायचा आहे. 121 दिवस लक्षात घ्या. 120 वेळा जप करायचा आहे आणि 121 दिवस करायचा आहे. ठीक आहे. पण तुम्हाला उद्याच्या दिवसाला म्हणजे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पहिल्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरातच जायचंय. हे आवर्जून तुम्हाला सांगेल की पहिल्या दिवशी तुम्हाला मंदिरातच जायचंय. गणपती बाप्पांच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला तिथे एक नारळ घेऊन जा. त्याच्यानंतर सांगेल एक डाळिंब न्या, लाल असतं डाळिंब, ठीक आहे, लाल फूल न्यायचं एक, आणि नंतर जोडपानं, एक नाणे म्हणजे आपण त्याला बोलतो विडा बोलतो बघा, एक सुपारी, एक नाणे, एक जोडपान घेऊन जा आणि मंदिरात जायचंय आपल्याला. आणि नंतर तुम्हाला सांगेल गुळ असतो बघा, गुळाचे छोटे छोटे लाडू किंवा मोदक बनवा. छोटे गुळ किसून घ्या, गुळाचाच बनवायचे, बाकी दुसरं त्याच्यात काही टाकू नका, शेंगदाणे तीळ काहीच टाकायचं नाही, फक्त गुळाचे लाडू किंवा मोदक बनवा, छोटे छोटे 11 ते न्यायचेत आपल्याला. आणि मंदिरात जायचंय. दुर्वा न्यायच्या आहेत, काय काय, नारळ, डाळिंब, विडा न्यायचा आहे. विड्यामध्ये जोड 2 पानं नागवेलीचे, एक नाणं आणि सुपारी. त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल दुर्वा न्यायचे, लाल फूल न्यायचे आणि गुळाचे आपले 11 किंवा मग 21 तुम्हाला जे अवेलेबल होतील ते मोदक किंवा मग लाडू बनवायचे छोटे छोटे बिलकुल, ते न्यायचे. आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची यथाशक्ती पूजा करायची, गणपती बाप्पांना प्रार्थना करायची. तुमचं दुःख काय आहे, तुमचं काय आहे ते तिथे गणपती बाप्पांना सांगायचं आहे. तुम्हाला संकल्पही करता येईल. तिथे संकल्प केला अगदी तरीही चालेल किंवा घरी तुम्ही संकल्प केला तरीही चालेल. तुमची सेवा फलित जाते असं बोललं जातं. संकल्प केल्याने सेवा ही फलित जात असते. आणि तुम्हाला जर संतती प्रॉब्लेम म्हणजे असं असेल की डॉक्टरकडून थकले असणारं, खरंच मी सांगेल ही सेवा नक्की करा महिलांना तुम्ही. आणि संकल्पच करायचा. संकल्प करून तुम्ही मंदिरातही करू शकतात, घरीही करू शकतात. तुम्हाला तुमची इच्छा काय आहे ते संकल्पामध्ये बोलायचं आहे. तुमचं नाव, गोत्र बोलायचं आहे. तुम्ही स्वामी सेवेकरी तसं बोलायचं आहे. आणि संकल्पामध्ये आपल्याला आपली इच्छा काय आहे ती बोलायची आहे. हे तुम्ही मंदिरातही केलं तरी चालेल आणि हे घरीही केलं तरी चालेल. काय संकल्प, पण तुम्ही मी जे बाकीचं सांगितलं विड्याचं जोड, ते पूजा करून तिथे ठेवायचं आहे. तिथे आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे, अर्पण करून यायचं आहे. फळ असेल किंवा गुळाचे जे आपले लाडू बनवते तिथे आपण मंदिरात अर्पण करायचं आहे. पण संकल्प आपण घरी केला तरी चालेल, मंदिरात केला तरी चालेल. आता मी तुम्हाला मंत्र सांगणार आहे. तो मंत्र तुम्हाला रोज 120 वेळा बोलायचा आहे. रोज तुम्ही सकाळी बोलला तरी चालेल, संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार वेळ ठरवा, तसं बोललं तरीही चालेल. मग मंत्र तुम्हाला सांगेल, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा. मंत्र काय पुन्हा सांगते मी तुम्हाला, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा. हा मंत्र आहे. हा तुम्हाला 120 वेळा जप करायचा आहे. आता तुम्ही मोजायची कशी संख्या ते तुम्ही ठरवा. 108 वेळा आपली जपमाळ घ्यायची आणि नंतर वरचे हाताने काउंट करून घ्यायचे. या प्रकारे तुम्ही सेवा करू शकतात. पिरियड आला, मध्ये मासिक धर्म आला, सुतक आलं, बिटाळ आलं, ते दिवस स्किप करायचे. त्याच्यानंतर तुम्ही सेवा चालू ठेवायची. अजून तुम्हाला सांगेल की समजा उद्याच्या दिवसाला तुम्हाला पिरियड आलेली आहे, ही सेवा करायची म्हणजे करायची आहे, पण उद्या जमणार नाही, मग काय करायचं ताई आता, मग संकष्ट चतुर्थी, तर याच्यानंतर येणारा समजा मंगळवार किंवा बुधवार असतो, हा गणपती बाप्पांचा वार असतो, तर त्या दिवशी तुम्ही सेवा केली चालू तरीही चालेल. उद्या जर तुम्हाला नाही करता आली, सुतक असेल, विटाळ असेल, काहीतरी प्रॉब्लेम असेल, तर तुम्हाला सांगेल मंगळवार किंवा बुधवार ह्या 2 दिवशी तुम्ही सेवा चालू करू शकतात बिंदास. आणि तुम्हाला सांगेल मनापासून तुम्ही म्हणजे गणपती बाप्पांना सांगा आणि ही सेवा करा. नक्कीच तुमच्या सेवा फलित जातील एवढं मी तुम्हाला सांगेल. पण तुमच्या कडून ही सेवा पूर्ण करून घ्या. विघ्न आले तरी चालेल, पण करा. एक निश्चय करायचा की मला पूर्ण करायची ही सेवा. नक्कीच सेवा पूर्ण होईल. नाही सेवा पूर्ण झाल्यानंतर तुमची इच्छा पूर्ण नाही झाली, 3 महिने थांबायचं. 3 महिन्यानंतर परत ही सेवा करा. या सेवेने बराच लोकांना अनुभव आलेला आहे आणि आमचा स्वतःच्या घरातला अनुभव आहे. म्हणून मी तुम्हाला सांगेल की संतती प्राप्तीसाठी खूप खूप प्रभावी अशी सेवा आहे. म्हणून नक्की ही सेवा करा.
चला मग ही माहिती कशी वाटली, काय वाटली नक्कीच कळवा. आणि सगळ्यांनी उद्याच्या दिवशी शेवटचा आपली संकष्टी चतुर्थी म्हणून सगळ्यांना सांगेल, सगळ्यांनी सेवा करा आवर्जून सांगेल. परत आपलं नवीन वर्ष लागणार आहे, नवीन वर्षाला कोणत्या सेवा आपण करायच्या ते निश्चितच मी सांगेल तुम्हाला. आता सांगितलेली सेवा जी ती गणपती बाप्पांच्या आणि स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि इथेच थांबते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल. म्हणून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.